जी मागच्या आपण इलेक्शन्स बघितली ती लोकसभा असून दे विधानसभा असून दे आणि म्हणजे झालेली आहे, तर त्याच्यामध्ये ना BJPला फारसं कौल या भागातून जास्त मिळालेलं नाही आहे. तर यावेळेस आपली कशी जोमानी तयारी झालेली आहे का? ते खूप ट्रॅफिकसाठी म्हणजे वैतागलेत. लोक म्हणतात की कधी कधी असं वाटतं की एखादा माणूस ॲम्ब्युलन्समध्ये मरण पण तो दवाखान्यात जाणार नाही. 1000 स्क्वेअर फूट व्हावं असेल तर त्यांनी वरच्या 500 स्क्वेअर फूटचे पैसे सरकारी रेटने भरायचे. नमस्कार, मी चैत्राली देशमुख, पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिरर घेऊन येत आहे आता पुणे बोलणार. आता पुणे बोलणार हे ग्राउंड रिपोर्ट आहे. सध्याची पुणे महानगरपालिकेची निवडणूक जी 2026ची चालली आहे, 9 वर्षापासून ही जी रखडलेली निवडणूक आहे, ह्याच्यामध्ये एक ऐतिहासिक मोमेंट म्हणजे असं आहे की वॉर्ड क्रमांक 15 मांजरी, केशवनगर, शेवाळवाडी आणि 17.5 नळी ह्या पहिल्यांदा निवडणुकी म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रणांगणात उतरलेले आहेत. आज थेट भाजपचे एक अधिकृत उमेदवार जे आहेत ते शिवराज आप्पा घुले हे सुद्धा ह्या गावातले माजी सरपंच म्हणून राहिलेले आहेत. एक त्यांना विचारून घेऊया की माजी सरपंच ते आता महानगरपालिकेचे पहिल्यांदा ही जी निवडणूक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे? मांजरीमध्ये चांगलं काम केलं, पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पक्षाच्याबद्दलचे विचार चांगले, कामं चांगल्या पद्धतीने केली म्हणून जो आज पक्षांनी माझ्या विश्वास ठेवला. आणि माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर असतील, पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा असतील, गणेशजी बिडकर असतील, ह्यांनी जो माझ्या विश्वास ठेवला त्याच्याबद्दल प्रथम मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानन. आणि मला जी काम करायची संधी दिली पक्षाने त्याबद्दल मी पक्षाच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची व नेत्यांचे आभार मानन. दादा, हा जो वॉर्ड आहे हा म्हणजे तुमचे जे सक्रिय कार्यकर्ता म्हणून तुमची एक ओळख आहे या भागामधली, म्हणजे मांजरीतले हे पूर्वीचे तुम्ही माजी सरपंच आहेत आणि मग नंतर गेले 12-13 वर्ष तुम्ही RSSचे कट्टर कार्यकर्ता म्हणजे भाजपचे नंतर पण RSSचे तुम्ही कट्टर कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये ओळखले जातात. आणि अशामध्ये आपल्याला एक BJPचा सुकृत नगरसेवक म्हणून म्हणजे एक अधिकृत नगरसेवक म्हणून तुम्हाला पद मिळालेलं आहे. काय समस्या आहेत या भागातले? नाही, आता ताई तुम्ही जर मला मांजरी विचारलं तर मांजरी न विचारता तुम्ही मला आता विचारलं पाहिजे की मांजरी, शेवाळवाडी, 17.5 नळी, केशवनगर प्रत्येक भागातले एक वेगळ्या अडचणी आहेत. समजा आपण शेवाळवाडी घेतली तर शेवाळवाडीची पाणी योजना सँक्शन झाली पण ती अजून अस्तित्वात नाही आहे. म्हणजे शेवाळवाडीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. मांजरीमध्ये काढलं तर मांजरीमधला काही भाग आहे ना, तो पूर्वी पाण्याची योजना जी झाली ती पाण्याची योजना त्या भागामध्ये झालेली नाही, कारण तो भाग कंप्लीट शेतकरी होता. कारण ज्यावेळेस ती पाण्याच्या योजनेचा सर्वे झाला तिथं शेती होती म्हणून तिथं बरेचसे पाईप पडलेले नाही. अशी मांजरीची समस्या आहे. त्यानंतर मांजरीमध्ये जो भाग आहे म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट टू झेड कॉर्नर तिकडचे सगळे रस्ते असेल, ड्रेनेज लाईट्स असेल, काही गल्लेबोळातले स्ट्रीट लाईट असेल, असे बरेचसे प्रॉब्लेम आहे मांजरीमध्ये. त्यानंतर आलं केशवनगरमध्ये मी फिरतो आहे ना तर मॅक्झिमम लोकांची अडचण आहे की त्यांना ट्रॅफिकची समस्या. ते खूप ट्रॅफिकसाठी म्हणजे वैतागलेत. लोक म्हणतात की कधी कधी असं वाटतं की एखादा माणूस ॲम्ब्युलन्समध्ये मरण पण तो दवाखान्यात जाणार नाही, एवढी लोक फ्रस्ट्रेट आहेत तिथं. त्याच्यानंतर 17.5 गेलो तर 17.5 ॲम्युनॉरला लागून आहे किंवा ॲम्युनॉरचा भाग किंवा 17.5चा एक भाग म्हणजे ॲम्युनॉर आहे आणि 70% जमीन त्यांची ॲम्युनॉरात गेली. त्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम नाही आहे. पण तिथं फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे 17.5मध्ये. म्हणजे अशा आता जो प्रभाग आहे माझा तो अंदाजे काढला तर शेवाळवाडीचा कॅनल तो इकडचा नदी हे अंतर काढलं तर 15 किलोमीटर असेल. आणि त्या 15 किलोमीटरमध्ये एवढा मोठा प्रभाग आहे आणि 1,12,000 वोटिंग आहे अथॉराईज जे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं ते. त्यामुळे चॅलेंजिंग आहे. पण जे मी आज जे काही इलेक्शन लढतोय ते माझ्या कामाच्या जोरावर लढतोय असं मला वाटतं. एक आपण भरपूर काही या गावामध्ये जो विकास केलेला आहे ॲज अ ग्रामपंचायतच्या मदतीने आपण केलेला आहे, तर थोडी त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा ना. ताई, एक सांगू तुम्हाला की फक्त ग्रामपंचायत माध्यमातून नाही केला तर माननीय योगेश अण्णा टिळेकर असतील त्यांनी आणि मिळून केला. कारण मला असं म्हणायचं की ॲक्च्युली मी आत्ता मतं मागताना मी सगळ्यांना सांगतो की भाजपला का मत द्यायचं, हे संयुक्त आहे, टीमवर्क आहे. माझ्या आमदारांनी मी मिळून एक 220 कोटीचं मांजरीमध्ये काम केलं आहे. सांगितलं की समोरचा हसतो, त्याला आश्चर्य वाटतं, अरे काय सांगतो हा. पण वस्तुस्थिती अशी आहे की योगेश अण्णांच्या माध्यमातून 55 कोटीचा रेल्वेचा ब्रिज झाला आहे. त्यांच्या माध्यमातून महादेवनगर ते नदीपर्यंतचा 4 लेन रस्ता झाला आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ते झेड कॉर्नर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ते सोलापूर रोड भापकरमाळ्या मार्गे
तो रोडला 12 कोटी रुपये पडले होते. त्याच्यानंतर नदीच्या ब्रिजवरती 25 कोटी रुपये पडले होते. त्याच्यानंतर आमची एक योजना आहे, तिचं नाव होतं जीवन प्राधिकरण योजना. ती योजनेचं नाव बदलून तिला 32 कोटी रुपये आणले मुख्यमंत्री पेय योजना करून. म्हणजे असं जर काढलं तर एकट्या अण्णांचे आणि ते 25-15 एक फंड होता, त्याचा तर हिशोबच करता येणार नाही मला. तो दरवर्षी असायचा. आणि अण्णांकडं 3च गाव होती, 17.5 केशवनगर आणि मांजरी. मग सगळ्यात जास्त फंड ते मांजरी द्यायचे. आणि त्यांचे म्हणजे मांजरी त्यांचे उपकार आहेत, कारण ते त्यांच्या मामाचं गाव आहे म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि 180 कोटी रुपये त्यांनी आणले. मी 40 कोटीचं काम केलं 40 महिन्यामध्ये. लोकांना वाटतं की कसं शक्य आहे, पण तुम्हाला खोटं वाटेल, 6 कोटीची स्ट्रीट लाईट केली मी अख्ख्या मांजरीमध्ये. ओल्या सुक्याच्या डस्टबिन दिल्या मी 30,000 कुटुंबाला, म्हणजे 60,000. त्याच्यानंतर मांजरी हे असं गाव आहे की ते मला वाटतं इंग्रजांपासून पाहिलं तर ते बागायती गाव होतं. बागायती गाव होतं, शेतकरी होते, पण इतकं झपाट्याने वाढलं की कुणालाच वाटणार नाही एवढं झपाट्याने वाढलं. पण तरी पण आम्ही मांजरी हे 2021च्या मेमध्ये कॉर्पोरेशनमध्ये गेलं. आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की चॅलेंजिंग आहे, कोणी माहिती काढलं तरी कळलं त्यांना की जे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 101 ग्रामपंचायत असेल जे आता अतिशय मोठे असेल त्यातली एक मांजरी होती. आणि 2021च्या आधी जायच्या आधी मी तिथं महिला अस्मिता भवन बांधलं होतं, दिव्यांग कल्याण केंद्र बांधलं होतं, 6 कोटीची स्ट्रीट लाईट केली होती, ओल्या सुक्याची डस्टबिन दिली होती. आणि मला 40च महिने काम करायला मिळालं. मला जर 100 म्हणजे माझे 100% म्हणजे 5 वर्ष जर मला मिळाले असते 60 महिने, तर मला वाटतं मी मांजरीतलं 80 ते 85% काम पूर्ण केलं असतं. तेव्हा मी आजची जी इलेक्शन पाहतोय ना, तर तुम्हाला खोटं वाटेल, मी राष्ट्रवादीत होतो आणि 12मध्ये मी उपसरपंच होतो. त्यावेळेससुद्धा मी शिवसंगम झाला बघा, मला वाटतं 13 किंवा 14मध्ये संघाचा शिवशक्ती संगम. तर त्यावेळेस मी मोठा बॅनर लावला होता की जॉईंट RSS. मी त्याचपासून संघाचं काम करतो. म्हणजे माझी विचारधारा, माझं असं म्हणणं होतं की पक्ष वेगळा विषय आणि संघ वेगळा विचार आहे. असं असताना त्यावेळेस लोकांना वाटत होतं की नाही बाबा मी काय भाजपमध्ये जायच्या तयारीत आहे का, पण त्यावेळेस माझा अजिबात काही विचार नव्हता. त्याच्यानंतर तुम्हाला खोटं वाटेल, मी जे मांजरी गावातलं गायरान जागेमध्ये बसलेली झोपडपट्टी त्या लोकांना अड्डाचा उतरला. कारण त्या लोकांना काही लोक सांगायची पाणी बंद करण, बुलडोजर फिरवून. मी त्यांना आज हक्काचा अड्डाचा उतरवला. त्या अड्डाच्या उतराचा त्यांना फायदा असा झाला की त्यांना सहकारी बँका 4-5 लाख रुपयापर्यंत लोन द्यायला लागले. म्हणजे त्यांच्या घरातली मुलगी एखादी असेल तर तिचं लग्न व्हायला लागलं चांगल्या पद्धतीने. काहींनी अतिशय असं कोपटा टाईप परिस्थितीचं घर होतं, ते सिमेंटचं केलं, स्लॅब टाकले. मग असं बऱ्यापैकी चांगली कामं तुम्ही केलेली आहेत. म्हणजे सगळ्यात मोठी कामं म्हणजे काय, स्ट्रीट लाईट, पाणी योजना, ओल्या सुक्याची डस्टबिन, दिव्यांग कल्याण केंद्र, महिला अस्मिता भवन आणि हे अड्डाचे उतारे. म्हणजे भूषतो ना भविष्य, हे अड्डाचे उतारे कुणाला मिळणं असं वाटत नव्हतं. पण मी आज तुमच्या माध्यमातून मी सांगतो की मी अड्डाचे उतारे जसे दिलेत ना, तसं मी त्या लोकांना 7-12 देणार आहे. 7-12? हो 7-12. तुम्हाला असं वाटत असेल, पण माझ्याकडं काही विधानसभेमधले आमदारांनी मांडलेले प्रश्न आहेत की त्यांनी असं सांगितलं की शासकीय जमिनीवरती जी लोकांची घरं आहेत ती नियमित करावी अशी मागणी केली. आणि ती त्याच्यामध्ये फक्त गायरान सोडलं तर बाकी सगळीकडची शासकीय जमिनीवरची घरांना 500 स्क्वेअर फूटच्या घरांना 7-12 मिळाला आहे. आणि त्या माणसाला जर 1000 स्क्वेअर फूट व्हावं असेल तर त्यांनी वरच्या 500 स्क्वेअर फूटचे पैसे सरकारी रेटने भरायचे. 1 घंट्याचा 7-12 सुद्धा होतोय. दादा, जसं तुम्ही आता म्हटला की मांजरी आम्ही जे 2015-16च्या वेळेस बघितलेलं गाव होतं, एक छोटंशापैकी गाव होतं, पण आता जर का त्याची बघितली की म्हणजे की असं म्हटलं जातं की वन ऑफ द रिचेस्ट मांजरी एरिया, म्हणजे की ह्या एरियामध्ये डेव्हलपमेंट खूप झपाट्याने झालेली आहे. आणि अनधिकृत बांधकामसुद्धा एक मोठं चॅलेंज आहे. आणि त्याच्याचमुळे ट्रॅफिक आणि ड्रेनेजचा इश्यू खूप मोठ्या प्रमाणात इथं आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की ही एक खूप मोठं चॅलेंज आहे अनधिकृत बांधकाम, ड्रेनेज, ट्रॅफिकवर? 100%. फक्त नशीब आमचं की जो आमचा उड्डाणपूल झाला रेल्वेचा, जर रेल्वेचा उड्डाणपूल नसता तर मांजरीत आज केशवनगर सारखी परिस्थिती झाली असती. म्हणजे इकडं वाघोलीला जायचं म्हणलं, नदीला पाणी आलं
तर वाघोलीहून जाऊ शकलो नसतो. बरोबर. इकडनं भापकरपाळ्यातनं जायचं म्हटलं तर भापकरपाळ्यामध्ये बस जाऊ शकत नाही, का तर रेल्वेच्या ब्रिजच्या खालनं जावं लागतं. इकडनं जाता आलं नसतं. इकडनं रेल्वेचं गेट बंद झालं असतं, एक तास तिथं जाम झालं असतं, तिकडनं बाहेर पडला नसता. मग आज जे आमदार साहेबांनी जो मोठा आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, तो ब्रिज जो होता तो 2 लेन होता, तो काही दिवस थांबून 4 लेन करून तो केला. म्हणजे मला वाटतं पुढच्या 25 वर्षाचं ते प्लॅनिंग केलेलं आहे. बरं दादा, जी मागच्या आपण इलेक्शन्स बघितली, ती लोकसभा असून दे, विधानसभा असून दे, आणि म्हणजे झालेली आहे, तर त्याच्यामध्ये ना BJPला फारसं कौल या भागातून जास्त मिळालेलं नाही आहे. तर यावेळेस आपली कशी जोमानी तयारी झालेली आहे का? नाही, तुमचा गैरसमज आहे, तुमची माहिती चुकीची आहे. विधानसभेला आत्ताच्या झालेल्या लेटेस्ट 1 वर्षापूर्वीच्या विधानसभेला मांजरी गावामध्ये खूप चांगलं लीड होतं. म्हणजे मला वाटतं 8-9 हजाराचं लीड होतं. पूर्वीच्या विधानसभेला जरी आमच्या आमदारांचा पराभव झाला असेल, योगेश अण्णांचा, तरी मांजरीमधनं माझ्या माहितीनुसार 1700 ते 1800 लीड होतं. त्यावेळेसच्या खासदारकीच्या इलेक्शनला 2400 मताचं लीड होतं. आणि आत्ताच्या सुद्धा खासदारकीला मला वाटतं 2200-2400चं लीड होतं. म्हणजे आम्ही कधीच मागं नाही आहे. उलट मांजरी असं गाव होतं की तिथं भारतीय जनता पार्टी नव्हतीच. मी भारतीय जनता पार्टीत गेलो आणि चालू झालं. ज्या दिवशीपासून गेलो त्या दिवशीपासून माझं तुम्ही माहिती अधिकार काढा, मी असं सांगा, चॅलेंज आहे माझं, की माझं मांजरी गाव कमीत कमी 1000 मतांनी प्लस आहे. बरं, जसं तुम्ही मगाशी एक दिलं की तुम्ही 1 गुंठ्याच्या प्रॉपर्टीजला सुद्धा तुम्ही 7 देणार, म्हणजे नाही, मी तुम्हाला काय सांगितलं की सरकारी जागेतल्या जो तुम्हाला माझ्याकडे तो त्याचा GR सुद्धा आहे की सरकारी जागेमधले फक्त त्याच्या गायरांच्या मुद्द्यावरती थांबलेले आहे. गायरांच्या जागा किंवा वनाच्या जागावरती द्यावं नाही. कारण का आमच्या पूर्वी ज्या जागा होत्या त्या गायरांच्या जागा होत्या आणि त्याला आता राखीव वन लागले. राखीव वन कसं लागलंय हे सुद्धा GR नाही आहे आणि तलाठ्यांकडे काहीच सापडत नाही. फक्त कसलं काहीतरी कोणतरी म्हणलं आणि ह्यांनी त्याला राखीव वन लिहिलंय, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काहीच तथ्य नाही. ते ॲक्च्युली माझ्या माहितीनुसार गायरांची जागा आहे. बरं, आता पुढचा मुद्दा मी घेते की या भागामध्ये शाळा म्हणजे प्रायव्हेट स्कूल्स आहेत आणि मग या भागाने ज्या पद्धतीने वेग घेतलेला आहे आणि इवन तुम्ही कोविडमध्ये पण भरपूर काम केलेलं आहे, पण तुम्हाला हॉस्पिटल फॅसिलिटीज या भागासाठी, कारण इथं कुठेही नाही, डायरेक्ट ससूनला जायला लागतं किंवा मग डायरेक्ट आपल्याला मुंडवा चौकामध्ये जे काय सेमी गव्हर्मेंट आहे हॉस्पिटल त्यासाठी, पण त्यासाठी ह्या भागासाठी आपले काही प्रयत्न आहेत का? मी ग्रामपंचायतीमध्ये असतानाच जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी मागणी केली होती की आमच्याकडे डायरेक्ट PSC मिळावी. जशी लोणी PSC आहे तशी PSC मिळावी मांजरीमध्ये. मला वाटतं काहीतरी आमचं निधी सँक्शनचं बी चाललं होतं, पण कॉन्सिडन्स आमचं बॅड लक की त्यावेळेस गाव कॉर्पोरेशनमध्ये गेलं. त्यामुळे आम्ही आत्ता बी प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणजे तुम्ही शाळेंचं विचारताय तर आता ठीक आहे, मांजरीमध्ये बरेचसे श्रीमंत लोक आहेत, ते प्रायव्हेट शाळेत मुलांना पाठवतात, पण तेवढंच प्रमाण काढलं तर गरीब लोकांचं बी आहे. तर त्या गरीब लोकांसाठी जे समजा जिल्हा परिषद शाळा असतात, त्या सगळ्या जिल्हा परिषद शाळा बऱ्यापैकी डेव्हलप करत आणल्या होत्या. अंगणवाडीच्या ज्या शाळा होत्या, ज्या स्वतःच्या ग्रामपंचायत मालकीच्या जागेत होत्या, त्या शाळा मी 100% क्वालिटी वाईज डेव्हलप केल्या होत्या. म्हणजे पार मुलांना बसायला बेंचेस, त्याच्यानंतर चमच्या वाटीपासून सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. अशी कुठलीच गोष्ट नाही की दिली नव्हती. पार त्यांना मी प्रोजेक्ट सजवलेलं आहे. मग आता तुम्ही जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये पहिलं पाऊल उचलाल तर सगळ्यात पहिले जी एक नवीन स्कीम किंवा काही गोष्टी, कुठली 4 गोष्टी असेल ते तुम्ही इम्प्लिमेंट करताल? नाही, माझा जो स्वतःचा विचार असा आहे की मी महिलांसाठी एक स्टार्टअपचा विचार करतो. मी महिला अस्मिता भवन त्यासाठीच आणलं होतं. त्यात खाली 3 शॉप्स होते, वरती महिलांसाठी मीटिंग हॉल होता. तर महिलांचा एक स्टार्टअपचा विचार आहे माझ्या डोक्यात, युवकांचा स्टार्टअपचा विचार आहे माझ्या डोक्यामध्ये. त्याच्यानंतर मांजरीमध्ये जे डेव्हलपमेंट करतो आहे तर त्या डेव्हलपमेंट होताना की म्हणजे मांजरी सोडून द्या, म्हणजे शेवळवाडी असेल, केशवनगर असेल, 17.5 असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतो की तरुण मुलांना स्टार्टअप, महिलांना स्टार्टअप. त्याच्यानंतर जे केशवनगरची रस्त्याची समस्या आहे ती लगेच सुटणार नाही, कारण का तिचा DP फायनल व्हायचा राहिला. पण मी तिथं प्रयत्न काय करणार आहे की पहिलं अतिक्रमण काढायचं. मी जर अतिक्रमण काढलं ना, आज तिथला प्रश्न 50% सॉल्व्ह होईल. पण आज काय होतं माहिती का, तिथं लोकप्रतिनिधी नव्हता, त्यामुळे तिथलं अतिक्रमण निघत नव्हतं. अतिक्रमण जर काढलं ना ताई
मला असं वाटतं की 100% त्याच्यातला 50% ते रस्त्याच्या काम ह्याच्यातनं रिलीफ मिळेल. दादा, तुमचं जे काम आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आमच्या जे आपल्याला पाहतात आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देता? नाही, आता मी जसं सांगितलं की ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहे, रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, पाण्याचे प्रॉब्लेम आहे, हे सगळे प्रॉब्लेम असताना मी भारतीय जनता पार्टीला का मतदान करायचं हे सांगेन. कारण का आज तुम्ही एवढ्या बारीक बारीक गोष्टी तर होणारच आहे. म्हणजे कुठलाही पक्षाचा नगरसेवक आला तर तो करणारच आहे, कारण तो काय खिशातनं करत नाही. पण भारतीय जनता पार्टीला का निवडून द्या किंवा का केलं पाहिजे? तर आज सेंटरमध्ये भारतीय जनता पार्टी आहे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आहे. तर हे जे काम आहे सगळ्यांचं मिळून एकत्र टीमवर्क आहे. आणि तुम्ही जर खऱ्या अर्थानं जर तुम्हाला ट्रॅफिकची समस्या किंवा ह्या गोष्टी संपवायच्या असेल तर भविष्यामध्ये तुमची मेट्रो आली पाहिजे, तुमच्याकडं पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या पाहिजे, तुमच्याकडं विकास होताना प्लॅनिंगनी झालं पाहिजे, गार्डन आलं पाहिजे, नाना नानी पार्क आले पाहिजे. तुम्हाला खोटं वाटेल, मी ज्येष्ठ नागरिक संघाचा सोलापूर हायवेचा संस्थापक अध्यक्ष आहे. आणि म्हणजे हसण्यासारखं नाही, पण हा ज्येष्ठ नागरिक संघ काढूनसुद्धा माझ्या माहितीनुसार 7 ते 8 वर्ष आल्यात. पण दादा, या भागामध्ये एकही गार्डन कुठे दिसत नाही. सगळीकडे घरं आणि ते काय सोसायटीजच्या छोटेफार गार्डन्स असेल तेवढेच दिसतात ते. तर आपण ह्या पद्धतीने म्हणजे एक पूर्ण या भागामध्ये जर का आपण बघितलं एकही गार्डन नाही आहे, म्हणजे जे महानगरपालिकेचे म्हणजे आहे. आणि मग डिजिटलायझेशन स्कूल्सच्यावर तुम्ही काम करणार आहेत का? ऑफकोर्स करणार आहे, स्कूलवरती तर काम करावंच लागणार आहे. आणि दुसरा विषय गार्डनचं तुम्ही जे सांगितलं ना की ज्यावेळेस ग्रामपंचायत होती, म्हणजे शेवाडी असो, मांजरी असो, केशवनगर असो, 17.5 असो, ज्यावेळेस ग्रामपंचायत होती तर ग्रामपंचायतीला कुठल्या जमिनीला हस्तांतर करून घ्यायचा अधिकार नाही, तो फक्त पालिकेला आहे. मग पालिकेचा ज्यावेळेस DP फायनल होईल त्यावेळेस त्याचं प्लॅनिंग असणार ना की इथं गार्डन करू, इथं नाना नानी पार्क करू, इथं प्लेग्राऊंड करू. आज मांजरीमध्ये प्लेग्राऊंडचा खूप मोठा विषय आहे. आज तुम्हाला सांगू का, तुम्हाला खोटं वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी असताना मी स्वतः हेल्थच्या बाबतीतसुद्धा खूप अवेअरनेस ठेवतो. मी जर शाळेमध्ये गेलो, लहान मुलं किंवा महिलांचं प्रमाण जास्त असेल तर मी इथपर्यंत सांगतो की तुम्ही तुमच्या मुलाचा पहिला डबा बदला, तो स्टीलचा ठेवा, प्लास्टिकचा वापरू नका. कारण प्लास्टिकच्या डब्यामध्ये जर तुम्हाला गरम अन्न दिलं, तुम्ही काही ठेवलं, चपाती भाजी, तर त्याला असं दाईवर येतं, म्हणजे वॉटर वेपर येतं, ते कॅन्सरला कारणीभूत आहे. तुम्ही पाण्याची बॉटल स्टीलची करा, ती प्लास्टिकची वापरू नका. तुम्ही तुमच्या घरातलं प्लास्टिक वापरायचं कमी करा. अशा अवेअरनेस. त्यानंतर मी असं बी सांगतो महिलांना की आज आपण मुलांना खुश करण्यासाठी पिझ्झा देतो, बर्गर देतो, चॉकलेट देतो, पण कलरचे चॉकलेट, कलरचे बिस्किट, पिझ्झा, बर्गर हे कॅन्सरला कारणीभूत आहे. म्हणजे तुम्ही जास्त पैसे देऊन, म्हणजे आज एक पिझ्झा कितीला बसतो? 500 रुपयाला. पण एक तुम्ही जर चांगली थाळी घेतली, व्हेजची घ्या किंवा नॉनव्हेजची घ्या, ती 350 रुपयात बसते. म्हणजे तुम्ही काय करताय? जास्त पैसे देऊन मुलांना पॉयझन खायला घालताय, स्लो पॉयझन. ह्या गोष्टीसुद्धा आपण सांगितल्या पाहिजे. मी माझा मोठ्यापणून नाही सांगत, पण माझा मुलगा नॅशनलपर्यंत खेळला आहे. माझं डाएटवरती, व्यायामावरती जास्त विश्वास आहे. मी शेती करत होतो. मी शेती करत असताना पुण्याचं टेम्परेचर 40वर जायचं आणि ते 2 आठवडे राहायचं मॅक्स. पण त्यात माझ्या दाजीचा आणि दाजीच्या भावाचा माझा फोन व्हायचा की आता भेंडीला करप्या होईल, टॅमॅटोला करप्या होईल. मग आम्ही रात्रीचं पाणी द्यायचो, त्याच्यावर असा उपाय शोधायचं. आता पुण्याचं टेम्परेचर 43वर जातं आहे. मग तुम्ही त्याच्यावरती काय हे करताय? तर मी त्याच्यावरती बी काम करतो आहे. तुम्ही आज बी माझ्या घराच्या बाहेर जाऊन राहिलं तर मी 3-4 हजार झाडं आणली होती, जी मला अंदाजे 1 किलोच्या बॅगमध्ये मिळाली. 1 किलो मातीचं वजन भर अशा बॅगमध्ये मिळाली. ती मी आता ट्रान्सफर केल्यात 15-16च्या बॅगमध्ये. म्हणजे ते जे वजन असं ना आता 12 ते 13 किलो, ती 1 वर्षभर मी सांभाळली. तर ती 3000 झाडं मी जर लावली भविष्यामध्ये तर त्याच्यातली 90% झाडं जगतात. का त्या छोट्या बॅगमधली झाडांचं जगायचं प्रमाण असतं 10%, मराचं प्रमाण असतं 90%. आणि ह्या मोठ्या झाडांचं जगायचं प्रमाण असतं मोठ्या पिशवीतल्या. पण त्याच्यामध्ये मी ते करत असताना सुद्धा असा विचार केला आहे की म्हणजे मी आज ती सगळं मला पडले 3 लाख रुपयात. का पडलं आहे? तर माझी स्वतःची जागा, माझं स्वतःचं पाणी, माझी स्वतःची लेबर आहे म्हणून. पण हेच जर बॅग मी नर्सरीत घ्यायची म्हणलं तर 600 ते 700 रुपयाला मिळेल. आपण 700 म्हणलं तर 21 लाख रुपयाची झाड आहेत आणि 600 म्हणलं तर 18 लाख रुपयाची झाड आहेत. म्हणजे ह्याच्यावरती मी काम करतो आहे. मी ह्याच्या आधी लावलेले झाड आहेत. मी कोविडमध्ये मला वर्गणी द्यायला लागली नव्हती म्हणून मी 2 लाख रुपयाची झाडं आणून वाटली होती. मी महिलांमध्ये असं म्हणलं होतं की तुम्हाला माझ्या माता भगिनींना वट सावित्रीच्या पौर्णिमेला वट शोधा लागतो. मग त्या 350 वडाची झाडंही वाटलेली आहेत.
म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही की मी त्याच्यावर केलं नाही. तुम्हाला खोटं वाटेल की मांजरी ग्रामपंचायतीवरती एक मोठा बोर्ड लावता, त्याची पेपरला बातमी आली ती की 5 झाडं द्या आणि घरचे नोंद घालून जा. मी मॅक्झिमम लोकांच्या घरच्या नोंदी फुकट घातल्यात. त्यामुळं मला जो आज कॉन्फिडन्स आहे, माझ्या कामाचा विश्वास आहे, मी काम इतकं केलं आहे की एवढं सांगतो की त्याच्यामुळं मला आहे ना कसली यात्रा फित्रा काढायची गरज नाही पडली. मी माझ्या कामाच्या जोरावर लोकांना मतं मागतोय आणि मांजरीवाल्यांना माझा विश्वास आहे, ते 100% माझ्या पॅनलला भारतीय जनता पार्टीच्या 4च्या 4 उमेदवारांना निवडून देतील ह्याची मला 100% खात्री आहे.